शुभ सकाळ मंडळी। आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन करतात त्या दिवशीची सकाळ म्हणजे वर्षातली एकदम सुंदर सकाळ असते। तर आज वातावरण एकदम फ्रेश आणि छान होते। तर मस्त अशी मी तो उंबरठ्यावर रांगोळी घालायला घेतली। तर मंडळी आता तुम्ही हे जे डेकोरेशन बघताय तर याचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता। आणि सकाळी इथे बाबांनी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली होती। टीव्हीवरही छान गणपतीची गाणी चालू होती। तर सकाळचे घरातले वातावरण प्रसन्न असे होऊन गेले होते। आणि इथं आम्ही गणपती दिवशी सकाळी नाश्त्याला पोहे बनवतो त्याची तयारी आम्ही करून घेत होतो। इथं समया वगैरे तयार करून ठेवल्या होत्या आणि गणपती ज्या ठिकाणी बसवला जातो तर त्या ठिकाणी तांदळाची रास बनवली जाते। तर ही ताई ती रास बनवून घेत होत्या। तर आता थोड्याच वेळात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांच्या आगमनाची सर्व तयारी आम्ही करून घेतली होती। आरती वगैरे सर्व तयार करून ठेवली होती आणि घरातून सुशांत बाबा आणि सुस्मित गणपती आणण्यासाठी गेले होते आणि आई इथं तयार होत आहेत। तर त्यांना आम्ही नथ आणि अंबाडा घालून देत आहे। तर हे आहे कुंभार काकांचं घर, जिथं आम्ही आमचा गणपती बनवायला दिला होता आणि एकापेक्षा एक सुरेख मूर्त्या यांच्याजवळ होत्या आणि आम्ही यावर्षी बाल गणपती बनवायला सांगितला होता। तर कुंभार काकांच्या घरातून गणपती आपल्या घरी घेऊन येताना तिथं गणपती बाप्पाची पूजा केली जाते। पानाचा विडा वगैरे ठेवला जातो आणि जी काही रक्कम आपली ठरलेली असते ती द्यावी लागते। त्यानंतर गणपती बाप्पांना आपण थाटामाटात डोक्यावरून वाजत गाजत घरी घेऊन येतो।
आता जो व्यक्ती गणपती बाप्पांना डोक्यावरून घरी घेऊन येतो त्याच्या पायावर पाणी ओतले जाते, डोळ्यांना पाणी लावले जाते आणि गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून त्याची दृष्ट काढली जाते। तर आमच्याकडे भाताचे मुटले बनवले जातात। तांदूळ म्हणजे भात करून घ्यायचा, त्याचे मुटले बनवायचे आणि गणपती बाप्पांवरून ते उतरवून टाकायचे। अशा प्रकारे गणपती बाप्पांची दृष्ट काढली जाते आणि मग आरती वगैरे करून गणपती बाप्पांना घरात घेतले जाते। तर हा सुशांतचा मित्र आहे ज्याने गणपती आमच्या घरी घेऊन आला होता। तर आता जो व्यक्ती गणपती बाप्पांना डोक्यावरून घरी आणतो तर त्याचा नारळ देऊन त्याचा सन्मान केला जातो। तर आई इथं आता त्याला नारळ वगैरे देत आहेत। तर आता आम्ही सकाळी गणपती बाप्पांची स्थापना करून छान अशी आरती करून घेतली आणि संध्याकाळच्या नैवेद्याला आम्ही इथं पोळ्या बनवत आहोत आणि सकाळी आम्ही मोदकांचा नैवेद्य ठेवला होता। तर आई इथं पोळ्या बनवून घेत आहेत आणि आमच्याकडे चंदगडमध्ये सरासर सगळ्यांच्याच घरी नैवेद्याला पहिल्या दिवशी पोळ्या बनवल्या जातात। तर आता इथं पोळ्यांचा नैवेद्य तयार आहे। भात, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, पोळ्या, त्यानंतर पापड असे सर्व पदार्थ इथं केळीच्या पानामध्ये ठेवले जातात आणि गणपती बाप्पा घरातल्या देवाला आणि उंदरूपीचा एक नैवेद्य असतो। त्यानंतर 3 नैवेद्य होतात म्हणून आम्ही गॅसकडे म्हणजे चुलीकडे ठेवतात। तर आम्ही इथं गॅसकडे थोडासा नैवेद्य ठेवला होता। असे 4 नैवेद्य आम्ही इथं काढून घेतलेले होते आणि त्यानंतर छान अशी संध्याकाळचा नैवेद्य दाखवून आरती करून घेतली।
तर मंडळी असा होता आमचा गणेश चतुर्थीचा पहिला दिवस। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदात रहा।